तर नमस्कार भावनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण सॉन्ग डिझाईन केलं जे थंबनेल बनवतो ना रिमिक्सवाला ते बनवणार आहे। तर पूर्ण स्टेप बाय स्टेप मी यामध्ये तुम्हाला सांगणार आहे कसं तुम्ही बनवू शकता। तर मी पिक्सेलमध्ये बघा, पिक्सेलमध्ये मी साईज घेतलेली 1280 आणि 720 आणि रिझोल्युशन आहे आपलं ते पिक्सेल इंचेसमध्ये मी 500 घेतलेले आणि RGB कलर घेतलेला, कारण आपल्याला थंबनेल टाकायचं यूट्यूबचा। तर मी क्रिएट करतो। ह्यानंतर आपल्याकडनं बॅकग्राऊंड आहे आपण गुगलवरून घेतलेला का हे वालं, मी तुम्हाला दाखवतो सर्च करून ना का तुम्ही काय टाकू शकता। डीजे बॅकग्राऊंड इमेज टाका। इथनं घेतलं होतं आपण हे, मी हेच सर्च केलं तर तुम्हाला अजून दुसरी वेबसाईट माहीत असेल तर तुम्ही तिथनं घेऊ शकता, कोणतं बी घेऊ शकता। मी फक्त तुम्हाला एक्झाम्पलसाठी दाखवतोय। तर मी Ctrl+T ना याची साईज वाढवून घेतो अल्ट दाबून आणि ह्याला ना नॉर्मल ब्लर करायचं आपल्याला। अगं एवढं असं। आता ह्यामध्ये आपण अजून बघू आपल्याला काय भेटते, आपण ऍड करू शकतो। आपण हे ऍड करू त्याच्यात। कॉपी करून पेस्ट करतो नाही का। कॉपी पेस्ट केलं पण कधी कधी HD येऊन जातं नाही का, काय काय वेबसाईटला होत नसतं। अशी सॉफ्ट लाईट मारून आपण ना ऑपेसिटी कमी करू, 50 करू, 55 करू आणि जी आपली खालची लेअर होती आपण म्हणजे जे आपण बॅकग्राऊंड घेतलेलं पहिलं त्याला नाही तर ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन ना ह्याची लेवल आहे ना कमी करायची आपल्याला। इकडून करू शकता तुम्ही असं आणि नंतर काय वाटलं की आपण ॲडजस्ट करू। ह्याला मी ग्रुपमध्ये ॲड करून घेतो आणि लॉक करून टाकतो। आता आपल्याला ना इथं टेक्स्ट ॲड करायचे। आता माझ्याकडनं DG फॉन्ट आहेत ते पेडवाले आहेत, मी काही देऊ शकत नाही तुम्हाला। बाकी तुमच्याकडे इन्फिनिटी वगैरे फॉन्ट असतील ते पण तुम्ही यूज करू शकता, केसरी देव तरी तुम्ही ॲड करतो। टेक्स्ट ॲड करतो मी तर पण कोणत्या बी नावाचं टेक्स्ट करू घेऊ नका, तुम्हाला समजेल मी कुठलं घेतलेलं। पहिलं मी हे करून घेतो। तुला नजर लागल ग हे गाण्याचं घेतलेलं नाही का आपण, त्याला ऍड करून घेऊ। वर सिलेक्ट करायचं सरळ पहिलं टेक्स्ट घेतलं तुम्ही त्याला आणि शिफ्ट दाबून नाही ऑल सिलेक्ट करून आपण ह्याला बी ग्रुपमध्ये टाकून इथं टेक्स्ट ऍड करू आपण, म्हणजे नाव देऊ नका आपण त्याला। आणि ह्याला ना आपण बॅकग्राऊंड टाकू, तर बॅक टाकलं तरी होते। तर ह्याला आपण ना कंट्रोल दाबून इकडे घेऊया। आता ह्याला आपल्याला ना शॅडोचा जो इफेक्ट असतो ना तो द्यायचा आहे। ॲक्शन येतो तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन, ह्याच्यामधून तुम्ही ना लॉंग 255
आणि 135 अंश का असतं ना ते, हां ते घेऊया आपण. व्हिडिओ पूर्ण बघा नाही का, तुम्हाला समजून जाईल. अजून आपल्याला फोटो ॲड करायचे, खाली नाव पण ॲड करायचे इंग्लिशमध्ये. तो बी फॉन्ट वगैरे जे काय देते ना मला, जे फॉन्ट देते ते देतो तुम्हाला. फक्त हे जे फॉन्ट आहेत ना हे नाही देऊ शकत मी नाही का, कॉपीराइटिंग, आणि ते मला परमिशन नाही द्यायला. बाकी तुम्ही श्रीदेव फॉन्ट पण वापरू शकता. वाटलं तर मी श्रीदेव फॉन्ट देतो खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला. बाकी इन्फिनिटी फॉन्ट तर सर्वांकडे, तुम्ही ते पण यूज करू शकता, ते पण चांगले वाटतील. तर आपण हे टाकले, थोडं लोडिंग होते. आणि बॅकग्राऊंडला मी फक्त तुम्हाला असं सांगितलंय, बाकी तुम्ही अजून त्याच्यामध्ये ॲड करून ना का अजून भारी बनवू शकता, कलरफुल. आता इथं आपला अप्लाय झालेलं आहे, हे बघू शकता तुम्ही. शॅडो अप्लाय झाली, याला पूर्ण नाही, आपण ऑपोसिटी कमी करायची. हां हे झालं. आता त्यानंतर माझ्याकडनं फोटो आहे, मी गुगलवरून घेतला आहे. आता हा वाला गौतमी पाटील, सबसे कातिल गौतमी पाटीलचा. तर फिल्टरमध्ये जाऊन ना मी शार्पनेस वाढून घेतो. कारण फोटो खूप ब्लर होता नाही का. शार्पनेस वाढून घेतो. आणि ह्याला आपण आता पेन टूलने काही क्रॉप करत बसणार नाही, आपण डायरेक्ट 1 क्लिकमध्ये बॅकग्राऊंड रिमूव्ह करून टाकू. मास्क करूया आपण. आता झाले. आणि ह्याला ना कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट करू आपण. आणि तसा घेऊन यायचं आहे तुम्हाला, हे बघा असं. तुम्ही ह्याला अजून कॅमेरा रॉ फिल्टरमध्ये जाऊन ना हायलाईट वगैरे देऊ शकता, शॅडो वगैरे. बॅकग्राऊंडला आवाज येत असताना थोडे तर काम चालू आहे, इग्नोर करा ते. टाकलेलं आहे आपण. आपण जो ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन जो लेवलचा दिसलं ते डिलीट करतो मी, आणि वरतून देतो नाही का थोडासा मास्क करून होता, एवढा देतो. आता आपल्याला काय करायचं आहे, टेक्स्टला कलर द्यायचा आहे. व्हाईट पण चांगलं वाटते, पण आपण बघू. अगं इथं काय सेटिंग केलेली आहे तुम्ही नाही का, आपलं जे आहे ना राईट क्लिक केलं इथं ब्लेडिंग ऑप्शन येतं, तिथून तुम्ही ना हे सेटिंग आहे बघा काय काय इथं. ऑपेसिटी बघा, BVL मध्ये बघा इथं 240 82 असेल साईज तुम्ही बघा. आणि कलरमध्ये जाऊन आपण येलो कलर देऊ शकता असं. परत इथं येऊन ना सेटिंग बघा फक्त, सेटिंग करू शकता तुम्ही. दिलेले आपण शॅडो तर दिलाच होता, शॅडोची ऑपोसिटी थोडी वाढवू अशी. अजून आपण करू, थांबा 1 मिनिट. इकडे साईडला सरकून जाऊ. मी ना टेक्स्टचा आणि जे आपलं शॅडो ना त्याला कंट्रोल दाबून पिन करून घेतो, म्हणजे आपल्याला ना का हे केलं तरी आपलं शॅडो बरोबर त्याचं टेक्स्चर ठेवलं. आता इथं आपल्याला ना हे टाकायचं आहे बघा, इथं टाईप करून ठेवले रिमिक्स बाय. आता हे व्हाईट कलरमध्येच घेऊ, तुम्हाला फॉन्ट देतो मी सगळे.
जे काही फॉन्ट वापरेन मी ते सर्व तुम्हाला देईन, फक्त हा फॉन्ट सोडून. आणि मी तुम्हाला बोललो की तुम्ही डीजी फॉन्ट पण वापरू शकता, मी दाखवतो तुम्हाला. सॉरी, इन्फिनिटी फॉन्ट बघा. इन्फिनिटी फॉन्टने पण भारी इफेक्ट येतो नाही का. मी इकडे सिलेक्ट करतो म्हणजे तुम्हाला दिसेल. हे इन्फिनिटी फॉन्ट आहे. हा पण भारी वाटते. आता तुमच्यासाठी मी इन्फिनिटीच घेतो. हा किती नंबरचा फॉन्ट होता बघा, 10 नंबरचा फॉन्ट आहे. हे सर्व पेड फॉन्ट आहेत भावांनो, त्यामुळे मला देता येणार नाही, नाही तर मी दिले असते. आता तुम्हाला तर माहितीच आहे, मी PhD पण देत असतो माझ्या कास्टिंग स्वतःच्या. आपल्याला शॅडो डिलीट करावं लागणार आता, कारण आपलं ते फॉन्टची शॅडो होते आपली. हा फॉन्ट पण भारी वाटते, फुल कडक बघा. साईज कमी करून घ्या, तुम्हाला वाटेल तसं ॲडजस्ट करा तुम्ही. फुल कडक. आता आपण परत ॲनिमेशन देऊ, सॉरी ॲक्शन देऊ ना, काही शॅडोचं ॲक्शन. थोडा टाइम लागेल. झालेलं आहे, खूप कडक दिसते असं. कंट्रोल दाबून ह्याला पिन मारून घेतो नाही का. जी आपली पिन असते, म्हणजे आपण ह्याला कुठं हलवलं ना असं फॉन्टला तर ते सोबत ठेवून नाही का. आता आपल्याला ह्याच्यावर काम करायचं, पूर्ण कॅपिटलमध्ये नाही पाहिजे ना आपल्याला. कट करू. रिमिक्स बाय. अजून फॉन्ट बघू आपल्याला कोणकोणते. आपलं का हा फॉन्ट आहे, इकडूनच फॉन्ट सिलेक्ट करत जाऊ, कारण इथं केलं नाही पूर्ण ह्याच्यावर येतं नाही का, समजत नाही आपल्याला. हा 1 नंबर भेटलाय पण. रिमिक्स बाय. आता इथं खाली आपलं नाव टाकू. आपलं काही नाही पण आपण असंच बनवलं नाही का तुमच्यासाठी. आता ह्याला आपण ना हा फॉन्ट देऊया. थांबून तुम्हाला दाखवतो. खूप फॉन्ट आहेत आपल्याकडे. मी इकडे सिलेक्ट करतो. इकडे लय बेकार विषय होतो नाही का. आता हा पण लय भारी वाटतो, 1 नंबर. आता एक खाली आपल्याला एक लाईन मारायची, त्याची पण पेन जे तुम्हाला देतो मी. आणि व्हिडिओ कसा वाटला नाही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला एकदा बनवता आलं ना, तुम्ही पाहिजे तसं बनवू शकता. आणि कोण पण असो, स्टार्टिंगला ना परफेक्ट होत नाही, त्याला प्रॅक्टिस लागते. आता मी कधी बनवलं नाही, पण मला माहिती कसं बनवायचं होतं नाही का, म्हणून मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलो आहे. तरी बघा आपलं झालं. इथं तुमचं काय, इथं लोगो वगैरे टाका, परत इथं काय ॲड करायला शकता तुम्ही. ह्याला पण तुम्ही इफेक्ट देऊ शकता इथून.
शॅडो देऊ शकता अशी, आणि हेच कॉपी करून आपण जे रिमिक्स बाय टाकले ना त्याला देऊ शकता असं. आणि आपला जो फोटो आहे ना ह्याला आपण फोटो क्वालिटी असेल ना, डिझाईन बी क्वालिटी होती, ह्याला बी शॅडो देऊन बघू आपण कसं वाटते. आणि इनर ग्लो पण देऊ नका, जो इनर ग्लो इफेक्ट असतो ना ग्लो तो पण देऊन बघू. बॅकग्राऊंड मधनच कलर घेऊ नका आपण. आता फुल भारी झाले. आणि आता वर आलं ना, कंट्रोल शिफ्ट अल्ट दाबून ना ई दाबायचं. तुमचं ना पूर्ण लेअर मर्ज होऊन नवीन बॅकग्राऊंड तुम्हाला देणार आहे, म्हणजे भेटणार आहे ना काही तर. आणि खालच्या लेअर पण सेफ राहणार आहे, म्हणजे काय पूर्ण मर्ज नाही होणार आहे. आणि ह्याला ना आपण कलर जे लुकअप असतात ना त्याच्यामधून बघू ना का बघा काय काय असे पण टाकतात पूर्ण. आणि मग इथं मास्क झालेलं आहे, फक्त इथं ब्रश घेऊन ऑपोसिटी कमी करून. आता इथं व्हाईट असला ना, इथं तुम्हाला ब्लॅक पाहिजे, व्हाईट असेल तर काहीच होणार नाही. आता इथं व्हाईट आहे म्हणलं ना, इथं ब्लॅक पाहिजे. आणि एक्सने तुम्ही करू शकता असं. तर आता मी ब्लॅक घेऊन इथं असं करतो नाही का, हे बघा असं फक्त फॉन्टला अप्लाय केले. हे पण भारी वाटतं. आपण अजून बघू. आणि काय काय शब्द मला पटकन बोलतात नाही म्हणून तुम्ही समजून घ्या. आता हे पण भारी वाटते. आता हे पण भारी वाटते, हे बी भारी वाटते. आता स्क्रीनला बघते तुम्ही म्हणून तुम्हाला ते वाटते. जेव्हा तुमचा थंबनेल जेव्हा पडतो ना तेव्हा. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, तुमचे काय जे यूट्यूबला व्ह्यूज वगैरे येतात ते पूर्ण थंबनेलवरच असतं. जेवढं भारी तुमचा थंबनेल तेवढं भारी हे. बघा हे पण एक नंबर वाटतं बघा तुम्ही लांबून. तर आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि साईडवाला बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर चला भावांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.